हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। आमचा घरचा कृष्ण। जे 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 पनिशमेंट देते रिदात असं नाही बोलू। हा तू जे जे बाप रे बाप। जे 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 मला काहीतरी पाहिजे देता का तुम्ही? लावण्या लावण्या कुठे गेली? कुठे गेली पोरगी? अरे इकडे आली। अरे कुठे गेली तू? हे लपून होती वाटते। तर गाईस सकाळचे झाले आहे 7:45 रिदाची झाली आहे स्कूलला जाण्याची तयारी। पहिल्यांदा 15 ऑगस्टला तो घरी स्कूलमध्ये जाणार आहे कारण की तो फर्स्ट मध्ये आहे म्हणून त्याला जावं लागत आहे। आणि माझी पण तयारी झाली आहे 15 ऑगस्टचे सेलिब्रेशन म्हणजेच फ्लॅग होस्टिंग करण्यासाठी। चला मग आजचा दिवस आपण स्टार्ट करूया गाईज। आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता गाईज रिदातला मी सोडून देतो आणि मग मी माझ्याकडे आपल्या जे फ्लॅग होस्टिंगचं आमचा कार्यक्रम आहे तिथे जातो। मग गाईज आज आहे 15 ऑगस्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। आजचा दिवस खूप मोठा दिवस आहे गाईज, तर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। आणि मी आलो झेंडावंदन वगैरे करून आलो। आता रिदातला सोडून दिलं होतं तर त्याला जवळपास 12 वाजता घ्यायला जावं लागेल कारण की त्याच्या स्कूलमध्ये आहे प्रोग्राम 15 ऑगस्टच्या निमित्त, स्वतंत्र दिनानिमित्त। तर त्यांचा आता प्रोग्राम चालू असेल तर मला 12 वाजता त्याला घ्यायला जायचं आहे। आणि फर्स्ट टाइम गेलाय तो कारण की याच्या आधी तो कसं प्री प्रायमरीला होता तर त्यांना प्री प्रायमरीवाल्यांना सुट्टी राहते। आता तो फर्स्ट स्टँडर्डला आहे तर त्यांना जावं लागते। तर त्याचे काहीतरी डंबेल्सचं पण इव्हेंट आहे, ते डंबेल्स असतात ना लाकडी, त्याचं तो करणार आहे असं तो म्हणत होता। तर बघू आता मी जातो त्याला घेऊन येईल मग आता 12 वाजता। गाईज आता करंज्या बनवण्याचं काम चालू आहे। बनवत पण कोण आहे पा? बाबा 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 आम्ही आता नाही का मेडिकल सोडून देणार, मेडिकलची स्टडीज आणि करंजीचा बिझनेस स्टार्ट करणार आहे ना जी? हो इतके सारे बनवले आहे, आता बनवत आहे, लास्टच आहे वाटते जवळपास। काही संस्कारी मुलगी आपल्या आजीला वाढून देत आहे, पण आजी जबरदस्ती म्हणजे मी माझ्याच हाताने घेतो म्हणून। हे आजी आपल्या नवरोबाले वाढून दिलं होय। हा लावण्या हुशार झाली पोरगी। इकडे बायको करून राहिली आहे चकल्या आणि रिदातचं काहीतरी अलगच म्हणणं आहे। काय झालं बेटा? नेट बंद झालो रे यार। एवढ्या चकल्या झालेल्या आहे, एवढ्या करंज्या झाल्या आहे, पण हे कशासाठी आहे? अच्छा नाव आहे। आता हे नाव काय आहे ते हे तुम्ही नाही का मिसेस होम मिनिस्टर आपली आशा पोखरेलेच विचारून घ्या तुम्ही, आम्हाला नाही समजत ते नावन पाव काय राहते। हा लेकरायची नाव म्हणते, नाव म्हणजे काय? नाव म्हणजे बोट की फक्त नेम? नेम कसं आहे थांबा विचारून सांगतो। ते आपण क्लिअर केलं मित्रांनो, इट्स अ नेम नॉट नाव म्हणजे बोट। नाव असते ना, नावाच्या हिशोबा म्हणजे ते आहे म्हणून ते काहीतरी आहे म्हणून ते तसं त्याच्यासाठी हे सगळं बनवलेलं आहे, बस एवढंच काहीतरी आहे। हे डिटेल मलाही नाही माहिती एकदम, फक्त नाव म्हणजे ते कन्फ्युजन होतं। नाव आपण हिंदीमध्ये नाव बोलतो बोट, आणि नाव म्हणजे मराठीत नाव म्हणजे नेम, ह्या याच्यात कन्फ्युजन झालं होतं। पोरगा तिथून ऑर्डर करून राहिलेला आहे चकली दे चकली द्यायची, काही नेट चालून नाही राहिला म्हणून चिडचिड होऊन राहिली, जेवणी नाही झालं याचं बरोबर। असा कसं रे रिदार? हा नौटंकी पोरगा आहे आमचा, काय करणार हो याचं काही समजत नाही। हिचं अजून त्याचं भांडण झालं होतं, काऊन झालं होतं? काऊन भांडण झालं होतं? एवढीच पोरगत भांडते का तू? असते खू 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 हा एवढीच पोरगत भांडते का? बरोबर आले के साथ भांडणे का? बोला मालिक का म्हटलं? काय म्हटलं? चेहरा नाही दिसत आहे बायकोचा बरोबर, काहीतरी बोलला गुंगा बोला मालिक। काय म्हटलं? एक्झाम्पल काहीतरी? मामा मामा का लहान पोरासोबत भांडते का? मामी भांडते मामी, हो ना? तेव्हा हिनं हो म्हटलं, हो म्हटलं। गाईज मग आमचं जेवण खावण झालं, सगळ्यांचंच झालं, रिदातचं पण झालं। आता रिदात झोपणार आहे गुड बॉय सारखा। हा त्याच्या आबूचं खेळत खेळत झोपणार आहे। आईला झालं कन्फ्युजन औषधी खायची आहे का नाही खायची आहे म्हणून,
हा. काय राहिली? हा, हे पण तर मरीच आहे, हिच्या पण तर गोड्या आहे. हा ना, विसरलो, खाऊन विसरलो. चला चला, झोपायला जायचं आहे. चल बाबी. गाईज आता मी मस्तपैकी तयार झालेलो आहो, कारण मला जायचं आहे माझ्या मित्राच्या शॉप मध्ये. त्याला थोडस काम आहे, तर चला मग आता मी जातो त्याच्याकडे. गाईज आपण पोचलो आहे मित्राच्या शॉप मध्येच, म्हणजेच मेडिकल मध्ये, आणि हा मला सोडून चालला इथं शॉप मध्ये आल्यानंतर. गाईज आपलं फक्त थोडंसंच काम झालं, अर्ध काम उद्या करावं लागणार आहे. चला मग आता आपण घरी चाललो. आपली बहीण पण उभी आहे. चला रे, बाय बाय. गाईज आताच घरी पोचलो, आणि पोचलो तर काय बघितलं, साक्षात कृष्ण भगवान. तुम्हाला पण दर्शन करायचे आहे का? चला मग, 1 2 3 गो. महाराज की जय, हाथी घोडा पाल की जय, कन्हैया लाल की. आमचा घरचा कृष्ण गोपाळ. कसा वाटला आमचा कृष्ण? काय बनला तू? काय बनला मग? कृष्णा. कृष्णा. आता आमची बाबी नाटक करीन. काना काना काना. अरे असं नाही बोलू ग, असं नाही बोल. जे जे पनिशमेंट देते रिदात, असं नाही बोलू. हा, तू जे जे. बाप रे बाप. जे जे मला काहीतरी पाहिजे, देता का तुम्ही? हा, देता का? देता का जी? देता का? मला नको, भूक लागली, काहीतरी आणून द्या ना. आमचा काना माखन खाऊन राहिला. माखन चोर, माखन चोर. काना है माखन चोर. मन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. हे मग काय, हे माखनच तर खाऊन राहिला. आमच्या कानाचा फोटोशूट झाला आता, हो ना रिदात? कसा करते. सर गाईज, आज बिलकुल रात्रीच पाऊस लागला, आणि आज तसही श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे, श्रीकृष्ण जयंती आहे, आणि आज 15 ऑगस्ट पण आहे. तितका चांगला दिवस, आणि वरतून पारशी न्यू इयर पण आहे. तर आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या, श्रीकृष्ण जयंतीच्या आणि पारशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. काही आता लावण्य आहे, तर आईनं पहिलेच म्हटलं होतं लावण्य आल्यानंतर आपण बाहेर जेवण करायला जाऊ, तर म्हणून आता सगळी तयारी करत आहे. मी तर तयारच होऊन आहो, आणि आईची वगैरे व्हायची आहे, बाबाची व्हायची आहे, विदात होऊन राहिला आहे तयार. अमृताची पण तयारी व्हायची आहे, आम्हाला बाहेर जेवण करायला जायचं आहे. आणि वाजले किती? 8:30 झालेले आहे. लवकर जायला लागेल, आणि आज रश राहणार आहे, कारण की आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळेजण बाहेर जेवण करायलाही जातात. तर चला मग आता पटपट सगळ्यांना तयारी करायला लावतो, मग आम्ही जातो जेवण करायला. काहीच आमचा काना आता तयार झालेला आहे, आपल्या नॉर्मल रूप मध्ये आलाय. आणि याने काय केलं माहितीये का, इकडनं नाही का लावण्याला बंद करून ठेवलं. बंद केलं ना? नाही, आता चालू आहे वाटते. आहे वाटते. आबा कुठे गेली लावण्या? हा, गायब झाली आता रे. अरे बंद कशाला करते? लाईन आहे लावण्या तिथं नाही आहे ना? हा, कुठे आहे मग लावण्या तिथे? गाईज, खरंच नाही का लावण्याला बंद केलं पाहिजे, तेव्हा तर तेच करून राहिला. ए थांब ना, थांब ना. आहे का इथं? नाही येणार रे लावण्य इथं. पोपट झाला पोपट. लावण्य कुठे गेली? इथं तर आहेच नाही. लावण्या, लावण्या कुठे गेली? कुठे गेली पोरगी? अरे इकडे आली. अरे कुठे गेली तू? लपून होती वाटते. मजा आली.
काय म्हटलं? मम्मी नाही येणार आहे, आपण फर्स्ट जाणार आहोत. चला चला लावण्या दीदीला बोलवा. बोलवत आहे ना लावण्या दीदी. आतापर्यंत भांडला. मम्मीला नाही घ्यायचं आपल्या. नाही घ्यायचं का? बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. बंद करून टाकू मग. चप्पल दे मग. हो द्या द्या बरं. थ्यावाली चप्पल द्या तिला. थ्यावाली घेतली जी घेतली. चला. So guys, we are ready to go. Where? Hotel. Yes, we are going to hotel for dinner. Guys, आम्ही सगळे आलो आहे. कार मध्ये बसलोय. फक्त बाबाची वाट पाहतो. एव्हरी टाइम आम्ही फक्त बाबाचीच वेट करतो. बिकॉज बाबा लास्ट येते. कारण की बाबा पूर्ण घराला लॉक्स लावते, गेट्सला. म्हणून बाबा मागून येते. आता मी बाबाची वेट करतो. बाबा आल्यानंतर मम्मी नाही आली. मम्मी नाही आली म्हणते. मग आता बाबा आल्यावर आम्ही निघू गाईच. आणि आम्ही म्हणजे आमचं ते पेटेंट आहे. आम्ही तिथंच जेवण करायला जातो. म्हणजे अंकलचा धाबा. आम्ही तिथंच जाणार आहोत. तर गाईज रिदार्थ, लावण्या आणि अमृता गेले. आम्ही वेट करतो. आज आम्ही नवीन हॉटेलमध्ये आलो. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही हर वेळेस जे आहे तिथंच जाणार म्हणून. पण आज नवीन ट्राय करून राहिलो आहे. कॅनोपी म्हणून आहे, रूफटॉप आहे, म्हणून वरती जावं लागतं. हे गेले आहे. मग आम्ही जाऊ. मी, आई, बाबा. आमची सवारी आली म्हणजे लिफ्ट, छोटी लिफ्ट आहे म्हणून इथे 4-4, 5-5 जणच जाते. आता चाललो आहे मी वर. इथे लिहून पण आहे कॅनोपी रूफटॉप रेस्टॉरंट इन चंद्रपूर 3rd फ्लोअर. गाईस लिफ्ट न आल्यानंतर आणखी एक फ्लोअर वरत चढावं लागत आहे. आणि इथे छानस असं डेकोरेशन खूप छान वाटून राहिलेलं आहे ना. हो ना. तर गाईज रेस्टॉरंट इंटेरियर तर खूप छान आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन जे होती त्याच्यापेक्षा जास्त छान दिसून राहिलं. फर्स्ट टाइम आयो. हो का? हो. पोपट झाला. रेस्टॉरंट वाल्यांनी सरळ म्हटलं जा, आम्ही नाही तुम्हाला सीट देऊ शकतो. अशी गोष्ट आहे यांचं. आता तुम्ही विचार करून घ्या गाईज. इथे यायच्या आधी पहिलेच फोन करून विचारून घ्यायचं की बाबा इथं आम्हाला जागा भेटणार आहे का नाही म्हणून. नाही तर मग ते कसं पोपट होऊन जाईल. तुम्ही एवढ्या दूर येणार आणि ते तुम्हाला डायरेक्ट म्हणणार की बाबा तुम्हाला जागा होणार नाही, आम्ही देऊ नाही शकत. मग आपल्याला वापस यायला लागेल. तर अशी गोष्ट आहे गाईज. बॅड एक्सपिरियन्स. गाईज ॲज युजल आम्हाला आमच्या अंकलच्या धाबामध्येच यायला लागलं. तो गाईज आता आम्ही बोलवलेला आहे मसाला पापड. आणि आता गाईज बोलवलेले आहे हक्का नूडल्स. आणि मग आता बोलवलेला आहे रेड सॉस पास्ता. तर गाईज मेन कोर्स मध्ये बोलवलेला आहे काजू करी, पनीर टिक्का मसाला, तंदूर रोटी आणि दाल तडका. आणि गाईज लास्ट मध्ये डेझर्ट काय? चॉकलेट ब्राउनी. येस, चॉकलेट ब्राउनी. गाईज आता वाजले आहे जवळपास 11:30. आमचं जेवण वगैरे झालं. आता निघतोय घराकडे. गाईज घरी पोहोचलो. आता बढिया पैकी मस्त फ्रेश होतो आणि मग एडिटिंगला बसतो. गाईज आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असं ठेवा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असंच राहा. जय महाराष्ट्र. बाय.